नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बच्छाव एज्युटेकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या इंग्रजीच्या तासाला आपण तुमच्या पुस्तकाला सुरुवात केली. त्यामध्ये आपण पहिली कविता बघितली, वॉक अ लिटल स्लोअर. आजच्या तासाला आपण पुढच्या धड्याला सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट लेसन आहे द फन दे हॅड बाय आयझॅक ॲसिमोव. अतिशय सुंदर असा धडा आहे. या धड्यामध्ये कवीने भविष्यात कशी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा कशा प्रकारे शिक्षण चालेल याबद्दल सांगितलं आहे. आणि आजची परिस्थिती बघता असं वाटतंय की लेखकाने जे पण काही भाकीत केलेलं आहे ते कदाचित खरं ठरेल. चला तर मग धड्याला सुरुवात करूया वॉर्मिंग अप सेक्शनने. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला डायलॉग कंप्लीशनमध्ये विचारले जातात. बऱ्याच वेळेस तुमच्या पुस्तकातलेच प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुमच्या शाळेची सर्वाधिक चांगली अशी तुम्हाला आवडणारी गोष्ट कोणती? आपण या ठिकाणी लिहिलं आहे, आय थिंक द बेस्ट थिंग दॅट आय लाईक अबाउट माय स्कूल इज स्कूल प्लेग्राऊंड वेअर आय लाईक टू प्ले विथ माय फ्रेंड्स. निश्चितच आपल्या सर्वांना शाळेचं ग्राउंड खूप आवडतं की जिथं आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळतो. सेकंड क्वेश्चन, डू यू थिंक स्कूल इज फन? निश्चितच येस, फॉर मी स्कूल इज फन. सगळ्यांनाच शाळेत आवडतं, कारण की आपले मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायचे असतात, मजा करायची असते, आणि म्हणून आय थिंक किंवा फॉर मी स्कूल इज फन. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? शाळेची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही? बरोबर, द एक्झामिनेशन टेकन इन स्कूल आय डोंट लाईक. कोणालाच शाळेत जी परीक्षा घेतली जाते ती आवडत नाही. पुढचा प्रश्न, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? शिक्षकांनी तुम्हाला साधारणपणे किती वेळा टेस्ट दिली पाहिजे किंवा परीक्षा घेतली पाहिजे? द टीचर शुड गिव्ह अस द टेस्ट ओनली वन्स इन अ मंथ. शिक्षकांनी फक्त महिन्यातून एकदाच टेस्ट घेतली पाहिजे. धड्याला सुरुवात. द फन दे हॅड. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले देखील. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. रिअल बुक म्हणजे काय? अ प्रिंटेड बुक, छापील पुस्तक. 17 मे 2157 या मथळ्याखाली तिने लिहिले, आज टॉमीला खरेखुरे पुस्तक गवसले. It was a very old book. ते खूपच जुने पुस्तक होते. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जीचे आजोबा एकदा म्हणाले होते की ते लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा ह्या कागदावर छापल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. Awfully, awfully म्हणजे काय? एक्स्ट्रीमली. awfully funny म्हणजे काय? एक्स्ट्रीमली फनी, अतिशय गमतीदार. क्रिंकली, क्रिंकली म्हणजे काय? हॅविंग लॉट ऑफ थीन फोल्ड्स, चुरगळलेले. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली. त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगळलेली किंवा दुमडलेली पानं उलटली. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरात सुद्धा एखादं जुनं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाची पानं आपल्याला पिवळी पडलेली दिसतात किंवा त्याची पानं दुमडलेली असतात. आता टॉमीला सापडलेलं पुस्तक हे सुद्धा जुनं असल्यामुळे त्याची पानं पिवळी झालेली होती, पानं दुमडलेली होती. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल
instead of moving the way they were supposed to on a screen. You know? आणि एरवी पडद्यावर जसे हलत राहायला पाहिजे तसे न हलता किंवा सरकता नुसते स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. आता त्यांना अशी गंमत का वाटली हे आपल्याला पुढे कळतं. And then, when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय? त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. शब्द पुढे सरकलेले नव्हते किंवा हालत देखील नव्हते आणि त्यामुळे ते पुस्तक वाचताना त्यांना अधिकच गंमत वाटली. "गी," said Tommy. "What a waste." "शी," टॉमी म्हणाला, "ही काय नासाडी." आता तो असं का म्हणतोय? त्याच्या मते हे पुस्तक एकदा वाचून झाल्यानंतर त्यानंतर त्याचा उपयोगच काय? तेव्हा ही पानांची ही काय आहे? नुसती नासाडी आहे असं त्याला वाटलं. "When you are through with the book, you just throw it away, I guess." बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत असं मला वाटतं. Our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील. I wouldn't throw it away. पण मी काही तो फेकून देणार नाही. Same with mine, said Margie. मी सुद्धा, मार्जी म्हणाली. आता त्यांना टेलिबुक्स वाचण्याची सवय असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे प्रिंटेड बुक ही त्यांच्यासाठी एक गंमत होती. ते वाचताना त्यांना अतिशय गंमत वाटत होती आणि टेलिबुक्समध्ये जसे स्क्रीनवर शब्द हलतात त्याप्रमाणे या पुस्तकातील शब्द हलत नसल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होतं आणि ते वाचताना मजाही येत होती. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. आता या ठिकाणी आपल्याला मार्जीबद्दल माहिती दिलेली आहे की ती 11 वर्षाची आहे आणि टॉमी इतकी टेली पुस्तकं तिने वाचलेली नव्हती. ही वॉज 13 कारण टॉमी तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. तो आहे 13 वर्षाचा. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? ती म्हणाली, तुला हे पुस्तक कुठे सापडलं? In my house. He pointed without looking because he was busy reading in the attic. आता माझ्या घरात त्याने न बघता नुसते खुणेनं सांगितलं कारण तो वाचण्यामध्ये गुंतला होता माळ्यावरती. त्याने वर न बघताच हे पुस्तक मला माझ्या घरात माळ्यावर सापडलं असं मार्जीला सांगितलं. ॲटिक म्हणजे काय? घरात असलेला माळा, अडगळीचं सामान ठेवण्याची जागा. व्हॉट्स इट अबाउट? कशाबद्दल आहे ते? स्कूल, शाळेबद्दल असं टॉमीने मार्जीला सांगितलं. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे काय? तिरस्कार किंवा रागावली. मार्जीने तिरस्काराने बघितलं. स्कूल? आता शाळा हा शब्द ऐकल्यानंतर तिला थोडा तिरस्कार वाटला. त्याचं कारण आपल्याला पुढे समजेल. स्कूल? शाळेबद्दल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकारा आहे. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा कधीच आवडत नसे पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकारा वाटू लागला होता. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. Mechanical teacher तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होते आणि ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत होती. तिचा परफॉर्मन्स अधिकच घसरत चालला होता आणि म्हणून शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ती तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. काउंटी इन्स्पेक्टर हा लालसर चेहऱ्याचा एक गोलमटोल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सने भरलेली एक अख्खी पेटी होती.
He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. मार्जीकडे पाहून तो हसला आणि त्याने तिला एक सफरचंद दिले आणि मग त्याने त्या मेकॅनिकल टीचरचे तुकडे वेगवेगळे केले. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडायचे हे ठाऊक नसेल तर बरे, पण त्याला मात्र ते बरोबर माहीत होते आणि सुमारे तासाभरात तो दुरुस्त करून तयारही झाला. म्हणजे त्याने मेकॅनिकल टीचर एक तासाभरात दुरुस्त केला. मोठा आणि काळा आणि कुरूप असा, ज्याच्या मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात. ते एवढं अवघड नव्हतं. दॅट वॉजंट सो बॅड. ते फारसं अवघड नव्हतं. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test paper. पण मार्जीला सर्वाधिक नावड होती ती गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत अशा त्या विभागाची. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old. ती 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंचकोड म्हणजे काय, सांकेतिक लिपीमध्ये लिहायला शिकायला लावलं होतं आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरं लिहावी लागत. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि त्या लिपीमध्ये तिला उत्तर लिहिली की क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड after he was finished and patted Margie's head. काम पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टरने हसून मार्जीच्या डोक्यावर थोपटले. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." मिसेस जोन्स, या छोटीची यात काहीच चूक नाही. I think the geography sector was geared a little too quick. मला असं वाटतं भूगोलाचा विभाग खूप जलदपणे पुढे जात होता. Those things happen sometimes. कधी अशा गोष्टी होतात. I have slowed it up to an average 10-year level. मी आता त्याचा वेग मंदावून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवर आणला आहे. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. खरं म्हणजे तिच्या प्रगतीचा सर्वकष आलेख अगदी समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. असं म्हणून त्याने पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावर थोपटले. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जीची निराशा झाली. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑलटुगेदर. तिला वाटले होती की ते टीचरला पूर्णपणे काढूनच टाकतील. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. एकदा त्यांनी जवळजवळ महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून नेले होते कारण त्याचा इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेला होता. So she said to Tommy, "Why would anyone write about school?" आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तिला शाळेचा खूप तिरस्कार होता, शाळेबद्दल राग होता आणि म्हणून टॉमीच्या हातातील पुस्तक हे शाळेबद्दल आहे हे ऐकल्यावर तिने टॉमीला विचारले, "Why would anyone write about school?" कोणी शाळेबद्दल का लिहील? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. आता टॉमी तिच्यापेक्षा मोठा असल्याने, वयाने मोठा असल्याने आपल्याला खूप काही कळतंय अशा आविर्भावात त्याने तिच्याकडे मिजाजखोरपणे बघितले. बिकॉज इट्स नॉट आर काइंड ऑफ स्कूल, स्टुपिड. अगं वेडे, ती काही आपल्यासारखी शाळा नाही. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स एगो. ही शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. ही ॲडेड लॉफ्टली,
प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज एगो. लॉफ्टिली म्हणजे काय? गर्विष्ठपणे. तो गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारत पुढे म्हणाला, अनेक शतकांपूर्वीची. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला डायलॉग कंप्लीशनमध्ये विचारले जातात. बऱ्याच वेळेस तुमच्या पुस्तकातलेच प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुमच्या शाळेची सर्वाधिक चांगली अशी तुम्हाला आवडणारी गोष्ट कोणती? आपण या ठिकाणी लिहिलं आहे, आय थिंक द बेस्ट थिंग दॅट आय लाईक अबाउट माय स्कूल इज स्कूल प्लेग्राऊंड वेअर आय लाईक टू प्ले विथ माय फ्रेंड्स. निश्चितच आपल्या सर्वांना शाळेचं ग्राउंड खूप आवडतं की जिथं आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळतो. सेकंड क्वेश्चन, डू यू थिंक स्कूल इज फन? निश्चितच येस, फॉर मी स्कूल इज फन. सगळ्यांनाच शाळेत आवडतं, कारण की आपले मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायचे असतात, मजा करायची असते, आणि म्हणून आय थिंक किंवा फॉर मी स्कूल इज फन. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? शाळेची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही? बरोबर, द एक्झामिनेशन टेकन इन स्कूल आय डोंट लाईक. कोणालाच शाळेत जी अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, पण माणूस तर एवढा हुशार नसतो, हे मत कोणाचं आहे? तर मार्जीचं. आता खरं पाहायला गेलं तर माणसानेच मशीन तयार केलेलं आहे, तेव्हा मशीनपेक्षा मनुष्य हा निश्चितच जास्त हुशार आहे. परंतु मार्जीच्या हे लक्षात येत नाही, आणि म्हणून ती म्हणते की माणूस कसा काय शिक्षक असू शकेल, कारण तिच्या समोरचा शिक्षक हा कोण होता? तर एक मशीन. शुअर ही इज, नक्कीच हुशार असतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहीत आहे, असं टॉमीने तिला सांगितलं. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. आय बेचा म्हणजे काय? मला माझी खात्री आहे, त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. यावर वाद घालायची मार्जीची तयारी नव्हती. डिस्प्यूट म्हणजे काय? वाद. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणाली, पण कुणा परक्या माणसाने माझ्या घरात येऊन शिकवलेलं मला नाही आवडणार. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. त्यावर टॉमी जोरात हसून म्हणाला, यू डोंट नो मच मार्जी. तुला काहीच माहीत नाही मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक काही घरात राहत नसत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांची एक खास इमारत असे आणि सगळी मुलं तिथे जात. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत. अशी शंका मार्जीने टॉमीला विचारली. शुअर इफ दे वर द सेम एज. हो, एकाच वयाची मुलं असतील तर. आता आपण बघितलं आहे की 8वीतली मुलं असतील तर सर्वसाधारणपणे सर्व मुलांचं वय एकसारखं असतं, फार फार तर काही महिन्यांचा फरक असतो. तर त्यांना जी गोष्ट शिकवली जाते ते त्यांच्या वयाला साजेशी अशीच असते. आणि म्हणून टॉमीने सांगितलं की निश्चितच सर्व मुलं एकाच वयाची असतील तर त्यांना एकसारख्याच गोष्टी शिकवल्या जात. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक टीचरने स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. Just the same, they didn't do it that way then. तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला आवडत नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीस तरी चालेल. अशा रीतीने एकूणच मार्जीला त्या पुस्तकाबद्दल अनेक प्रकारच्या शंका आहेत आणि
टॉमी हा तिच्यापेक्षा वयाने मोठा असल्याने त्याने ते पुस्तक थोडंफार वाचलं असल्याने टॉमी तिच्या प्रत्येक शंकेला उत्तर देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास अर्धा धडा पूर्ण केला आहे. अर्ध्यापेक्षाही जास्त धडा पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. इथपर्यंतचा भाग तुम्ही पुन्हा एकदा वाचा. जे शब्द सांगितलेले, शब्दार्थ सांगितलेले आहे ते पुस्तकात लिहा. पुन्हा एकदा व्यवस्थित धडा वाचा. त्याचप्रमाणे पंक्च्युएशनसाठी जिथं जिथं पंक्च्युएशन मार्क्सचा जास्त वापर आहे ती वाक्य काळजीपूर्वक अभ्यासा. उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.